जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया, जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, ज्यांच्या अभंगाच्या वाणीतून विचारांचे मळे फुलले ते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय। स्वराज्य संकल्पनेचे जनक महाराज शहाजीराजे। मी नेहमी सांगतो, आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात, पण ज्यांचं नुसतं नाव ऐकताच हे आमचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब। 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, पण यांची पूजा फार कमी माणसं करतात। पण माझा राजा देव नाही, पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात, ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। पाठीवर तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीने अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाही घाबरल्या, ज्यांचं नाव ऐकताच औरंगजेबाला घाम फुटायचा, ज्यांच्या डरकाळीनं दिल्लीचं तख्त हादरायचं, असा ज्वलंत तेजस्वी रणधुरंधर छावा छत्रपती संभाजी महाराज। अरे हात तुटेल पण तलवार तुटणार नाही, मान मोडेल पण इमान मोडणार नाही, अशी मर्दानगी सांगणारा या महाराष्ट्रातला हर एक मावळा। या देशातली पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले। मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, पण मुलगी म्हणजे त्या दिव्याची वात आहे आणि वातीशिवाय दिवा पेटूच शकत नाही, असं म्हणणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। आयुष्यामध्ये मला 1 रुपया मिळाला तरी चालेल, पण माझी लाखो गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजे, असं म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील, मामासाहेब जगदाळे। ज्यांनी महाराष्ट्राला विचार दिला, आचार दिला, संस्कार संस्कृती दिली, त्या सगळ्यांसमोर नतमस्तक होतो। विचारपीठावरती उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके उपचेअरमन सतीश भोसले साहेब, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मराठ्यांचा वाहक म्हणलं तरी काय हरकत नाही, ते आमचे सन्मित्र आदरणीय बाळासाहेब इंगळे, त्याचबरोबर सत्यनारायण कोबरे, संदीप बबनरावजी भोसले, सचिन भोसले, श्रीनिवासजी भोसले जे पत्रकार आहेत, त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर ज्यांनी आग्रहाने या ठिकाणी बोलवलं, त्याचे माझे मित्र संतोषजी भोसले, नितीनजी भोसले, सगळे भोसले बांधव। मित्रांनो, व्याख्यानाला सुरुवात करताना मी एक उदाहरण सांगत असतो। एक माणूस असतो, तो एसटीची वाट बघत थांबलेला असतो। अचानक एसटी येते, तो त्या माणूस त्या एसटीला हात करतो, एसटी थांबते, माणूस जाऊन त्या बस मध्ये बसतो। कंडक्टर म्हणतो तिकीट द्या, तो माणूस म्हणतो 2 तिकीट द्या। कंडक्टर म्हणतो तुम्ही एकटेच आलायत, म्हातारी घरी विसरली असेल, एकच तिकीट घ्या ना, 2 कशाला घेताय? आणि मग तो माणूस म्हटला 1 तिकीट हरवलं तर दुसरं असावं, म्हणून मी 2 तिकीट घेतोय। कंडक्टर हुशार, तो म्हटला जर 1 हरवलं तर दुसरं घेताय, दुसरं हरवल्यावर काय कराल? त्यावेळेस त्या माणसानं खिशामध्ये हात घातला आणि मोफत एसटीचा पास काढून दाखवला, म्हणाला हा मोफत एसटीचा पास मी कशासाठी घेऊन फिरतोय? मुळात मित्रांनो, आमचं नेमकं हेच झालं। आम्हाला पहिलं तिकीट मिळालं शिवछत्रपतींचं, तेही आज आम्ही गमावून बसलो। दुसरं तिकीट मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं, तेही आज आम्ही हरवून बसलो। आणि आमच्या खिशामध्ये जो मोफत एसटीचा पास होता ना, तो पास होता जिजाऊ माँसाहेबांच्या संस्काराचा, तो पासही आज आम्ही हरवून बसलो। मग आज नेमकं झालं काय? नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी, असं म्हणणारे संत नामदेव महाराज आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत। पण आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ, अशी म्हणणारी पोरं मात्र चौकात नाचताना मला दिसतात। अरे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आज आम्हाला पाहायला मिळत नाहीत। पण तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा, अशी म्हणणारी कार्टी मात्र चौकात आम्हाला बसलेली पाहायला मिळतात। अगर मैं इश्क भी लिखना चाहूं, अगर मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा जाता है, असा म्हणणारा भगत सिंग आज आम्हाला पाहायला मिळत नाही। पण तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती, असे म्हणणारे कॉलेज कुमार मात्र कॅन्टीन मध्ये बसलेले पाहायला मिळतात। आणि ही सगळी परिस्थिती पाहून एक कवी फार उद्विग्नपणे म्हणतो की अरे कभी ओठो केले मरे, कभी ओठो केले मरे, कभी नोटो केले मरे, अगर होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव हम बिकिन हराम जादो केले मरे, सुखदेव हम बिकिन हराम जादो केले मरे। महापुरुषांच्या विचारांचं बलिदान या मातीमध्ये व्यर्थ गेलं की काय, अशी शंका ज्या वेळेस मला येते। आणि ज्या वेळेस इतिहासापासून प्रेरणा घ्यायची असते,
ज्या वेळेस इतिहासापासून काहीतरी शिकायचं असतं त्या वेळेस इतिहासाला एकच नाव आठवतं, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण दुर्दैव महाराष्ट्राचं, दुर्दैव देशाचं, एक इंग्रज अधिकारी असं म्हणतो की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव चूक केली आहे. खरं तर शिवरायांनी कोणती चूक केली नाही, पण इंग्रज काय म्हणतो, छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकमेव चूक केली की छत्रपती शिवराय चुकीच्या देशात जन्माला आले. ते जर आमच्या देशात जन्माला आले नसत्या तर आम्ही जगावर राज्य केलं असतं, इंग्रज अधिकारी असं म्हणतात. आणि आम्ही साक्षात शिवछत्रपतींच्या राज्यात जन्मलेलो, साक्षात शिवछत्रपतींचं आडनाव घेऊन मिरवणारो आम्ही. आज आमचं काय झालं? आणि मुळात आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषयच आहे की शिवतंत्र जगण्याचा मूलमंत्र. शिवतंत्र हे जगण्याचा मूलमंत्र कसा आहे, शिवरायांचा इतिहास हे जगण्यासाठी कसा प्रेरणादायी आहे हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. पण तत्पूर्वी शिवरायांच्या जन्मापूर्वी कर्नाटकामध्ये एका खंडागय नावाच्या सरदाराचा हत्ती उधळला आणि हत्तीला शांत करायला दोन तुकड्या तयार केल्या. एक होती जाधवांची आणि दुसरी होती भोसल्यांची. हत्ती राहिला बाजूला, जाधवांचं भोसल्यांचं युद्ध पेटलं. संभाजी भोसलेकडून दत्ताजीवरती वार झाला, दत्ताजी मारले गेले आणि दत्ताजीचा बदला घेऊन लखुजीराव जाधव, जिजाऊ महासाहेबांचे वडील पुढे आले, त्यांनी संभाजीवरती वार केला. संभाजी मारले गेले, युद्ध थांबलं. जाधवांची माणसं दत्ताजीचं मड घेऊन गेली आणि भोसल्यांची माणसं संभाजी भोसलेचं मड घेऊन गेली. जाधवांची माणसं रडायची दत्ताजी मेले म्हणून आणि तिकडे भोसल्यांची माणसं रडायची संभाजी भोसले मेले म्हणून. पण जिजाऊ महासाहेबांनी रडायचं कुणासाठी? एकीकडे सक्का भाऊ मेलाय, दुसरीकडे दीर मेलाय, रडायचं कुणासाठी? जिजाऊ महासाहेब रडत होते या नादान महाराष्ट्रासाठी. महासाहेबांना वाटलं अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचंच रक्त आहे, आपल्याच माणसांच्या तलवारीवरती आपल्याच माणसांचं रक्त आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी आमच्या जिजाऊ महासाहेब शिवाई देवी समोर गेल्या आणि आमच्या महासाहेबांनी शिवाई देवीला एक प्रार्थना केली. हे शिवाई देवी, हे शिवाई देवी, गोर गरिबांचं राज्य आणण्यासाठी, दीन दलितांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे. दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि फाल्गुन मध्ये तृतीया शके 1551 वार शुक्रवार मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण दिवस 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवरती शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला. सनईचे कवडे वाजू लागले, संतांची कवडे महाराष्ट्रभर घुमू लागली. पण शिवरायांच्या जन्मापूर्वी 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या ओरावर थया थया नाचत होत्या. मंदिराच्या मंदिरे लुटली जात होती, आया बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती आणि लुटला जाईल म्हणून पोरची पोर सोडाच, पण धान्याच्या बियांना आणि गवताच्या पात्यांना उगवायची भीती वाटायची. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच जनता पळून जायची. अशा काळामध्ये शिवरायांचा जन्म झाला आणि ही रयत म्हणायला लागली की अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजाऊ ऐसी मां थी यारो जिसके पेट में से पापों का बाप शिवबा तैयार हुआ था. मग काय परिवर्तन केलंय बापाच्या बापानं? खरं तर साक्षात शिवछत्रपतींचा इतिहास आज आपण ऐकत असताना मला अंबानगरीतल्या सगळ्या तरुण पोरांचं कौतुक यासाठी आहे की मला वाटतं हिंगोली जिल्ह्यामधली सगळ्यात आदर्श शिवजयंती, एका ग्रामीण भागामध्ये एक आदर्श शिवजयंती कसं असावं, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला आदर्श ठरलेलं हे उदाहरण असेल. मला वाटतं सगळी तरुण बांधव आहेत, त्यांना वाटत नसेल डीजे लावा, नाचावं, एन्जॉय करावं, मग सकाळ किती वाजता का उठणं घडी, पण नाचावं. तरुणांना वाटतं नाचावं. पण तुम्हाला सगळ्यांना चांगलं समजलंय की या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या जयंत्या ह्या डीजे वर नाचून नाही तर पुस्तकं वाचून साजऱ्या करणं काळाची गरज आहे. तर परिवर्तन होईल. तर या महाराष्ट्रामध्ये आज नेमकं आम्ही काय पाहतोय, एक उदाहरण देऊन मी सांगत असतो नेहमी. एक 2 सिंह असतात साहेब, 2 सिंह जंगलात, त्यांच्यामध्ये प्रचंड एक चुरस असते. पण ती म्हणतात आता काय करायचं, दोघांनी मिळून शिकार करायची म्हटले. आपण दोघं भाऊ सगळं मिळून खाऊ, शिकार आपण करू. ते म्हणले ठीक आहे मिळून करू, युती झाली दोघांची. जंगलात गेले, एक भली मोठी शिकार पकडली, सगळं झालं, खायची म्हणून बांधावर आणून ठेवली. पण दोघांत प्रचंड भांडण लागलं, कारण शिकार मिळून करायचं ठरलं होतं, पण खायचं मात्र मिळून ठरलं होतं की नव्हतं हे आपल्याला काय माहिती. शिकार बांधावर येऊन पडली आणि त्या 2 सिंहांमध्ये प्रचंड तुंबळ युद्ध पेटलं. एक सिंह म्हणायचा शिकार मी खाणार, दुसरा म्हणायचा नाही डेपुटी तर मला पाहिजे. प्रचंड भांडण लागलं 2 सिंहाचं.
इकडं ते दोन सिंह भांडत होते आणि त्या बांधावर पडलेल्या त्या शिकारीवरती कोल्ही कुत्री गिधाड ताव मारून जात होती. मित्रांनो, महाराष्ट्राच्या इतिहासात हेच झालंय. साक्षात शिवछत्रपतींचा इतिहास सांगणारे त्यांचे अनुयायी आपापसात लढत आहेत आणि महाराष्ट्रावर कोल्ही कुत्री गिधाड राज्य करताना पाहायला मिळत आहेत. हे दुर्दैव आहे. आणि मग याच महाराष्ट्रामध्ये वाजवा टाळी हाकला माळी, मारा खराटा हाकला मराठा, वाजवा तुंतून मारा बामणं, अशा प्रकारचं गलिच्छ आणि गहाण राजकारण सुरू झालं. मग छत्रपती शिवरायांचा जन्म तिथीला की तारखेला, शिवरायांचे गुरु कोण, इथपासून वाद सुरू झाला. नशीब अजून वाद नाही सुरू झाला, शिवराय जन्माला आले होते की नाही. आणि दुर्दैव आहे. आणि म्हणूनच प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे, तर इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. शिवरायांबद्दल प्रचंड लेखकांनी लिहून ठेवलंय. ग्रँड डफ नावाचा एक इतिहास संशोधक आहे साहेब श्रीनिवास साहेब. तो ग्रँड डफ असं म्हणतो की शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणून ते मोठे आहेत का नाही, शिवरायांनी धनसंपत्ती मिळवली म्हणून ते मोठे आहेत का नाही, शिवरायांनी गड किल्ले जिंकले म्हणून ते मोठे आहेत का नाही, तर शिवराय मोठे यासाठी आहेत त्यांनी इथल्या अस्मिता हरवलेल्या लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत केला आणि त्यांना लढायला शिकवलं. इंग्रज अधिकारी त्यांच्या पत्रामध्ये असं म्हणतात की शिवाजी इज द ग्रेटेस्ट डिप्लोमॅटिस्ट ऑफ वेस्टर्न पार्ट, पूर्वेकडील देशातील सर्वोत्कृष्ट मुत्सद्दी कोण आहेत, छत्रपती शिवराय. अरे अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणं आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणं हा राजकीय वास्तववाद म्हणजे शिवराय. अरे शी म्हणजे शिकण्याचा, वा म्हणजे वाचण्याचा आणि जी म्हणजे जीवनासाठी, तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या वाचण्याचा उपयोग जगण्यासाठी झाला पाहिजे हा सांगणारा पहिला राजा, राजा शिवछत्रपती. पण दुर्दैव हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा जो इतिहास आहे तो आम्ही कसा पेरतोय. खर तर सुरुवातीला आम्हाला शिवरायांचा इतिहास चौथीला अभ्यासाला आहे. कोण चौथीला आहे का? कोरोनापासून शाळा उघडलीच नाही तुमची, आहे का चौथीला कोण? विसरलंय चौथीला आहे की नाही? ठीक आहे, हात खाली करा. सगळ्यांना माहिती आहे शिवरायांचा इतिहास आपण सगळ्यांनी चौथीला अभ्यासला. चौथीच्या पुस्तकामध्ये मास्तर छत्रपती शिवराय यांनी अफजल खानाचा कोथळा फाटला याचं वर्णन करून सांगत होते आणि सगळ्या वर्गातल्या मुलांच्या नजरा पाठीमागच्या बाकावर बसलेल्या मुसलमानच्या पोराकडे होत्या. हे दुर्दैव आहे. आणि मग ह्या लहान लहान चौथीच्या पोरांना मी कोणता इतिहास सांगतो, छत्रपती शिवरायांनी काय केलं तर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. वा, शाहिस्ते खानाची बोट छाटली आणि सुरतीवर काय केला, छापा मारत होतो आम्ही, छापा मारायला. मुळात आमची शिक्षण व्यवस्था आमच्या मुलांना कोणता इतिहास सांगते आहे की चौथीची लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना आम्ही ढाल आणि तलवार सांगतो. सांगायलाही हवी, तो पराक्रम आहे आमचा. पण कधी कधी पराक्रम न तोलता कधी कधी पराक्रमाच्या पाठीमागे नेमकं काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि जगण्याचा मूलमंत्र तोच आहे. आजचा विषय तोच आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास हा ढाल तलवारीच्या पलीकडलेली असलेली त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता यांच्यावर अवलंबून होता आणि तोच खऱ्या अर्थानं आजचा जगण्याचा मूलमंत्र आहे. तो मूलमंत्र आहे. आणि ज्यांना ज्यांना हा मूलमंत्र कळला त्यांनी एक नवा महामंत्र जगाला दिला. भगतसिंग कोण होते? भगतसिंग कोण होते? आमिर खान कोण? देशासाठी लढले भगतसिंग, फासावर गेले. पण त्या भगतसिंगाचा आदर्श कोण आहे? हिटलर, नेपोलियन नाही. त्या भगतसिंगांचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज. हे मी म्हणत नाही, स्वतः भगतसिंगाचं गाणं आहे. जिस चोले को पहने शिवाजी खेले अपने जान पे, आज उसी चोले को पहने हम मस्तों का चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. काय म्हणतात भगतसिंग? छत्रपती शिवरायांकडून मी बलिदानाची प्रेरणा घेतली आणि स्वतः चंद्रशेखर आझाद असं म्हणतात की यही मेरे शिवाजी का असली मराठा है. भगतसिंगाला काय म्हणतात? यही मेरे शिवाजी का असली मराठा है. पुढचं उदाहरण घ्या. उमाजी नाईक पुरंदर सारख्या भागामध्ये छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याच्या सहाय्यानं इंग्रजांना सळोकी पळो करून सोडलं आणि इंग्रजांना समजदार कोण हा उमाजी? अरे हा उमाजी नाही, तो प्रति शिवाजी आहे. काय सांगितलं? हा उमाजी नाही, तो प्रति शिवाजी आहे. ज्यांनी शिवछत्रपतींना साक्षात काळजात जिवंत ठेवलं, मग ते सुभाषचंद्र बोस असतील, कोणी असेल. साक्षात शिवछत्रपतींचा इतिहास ही माणसं मूलमंत्र घेऊन जगली आणि त्यांनी नवा इतिहास घडवला. आणि जी माणसं शिवछत्रपतींना डोक्यावर घेऊन नाचली ते फक्त इतिहास वाचत बसले, नवा इतिहास घडवायचं विसरूनच गेलो. आणि म्हणून आजच्या व्याख्यानाचा अत्यंत महत्वाचा विषय तोच आहे की शिवरायांचं जे शिवतंत्र आहे ते जगण्यासाठी कसं उपयोगी पडेल. शाहिस्ते खान फाटला हे आम्हाला सांगितलं हो, पण तोच शाहिस्ते खान दररोज डायरी लिहून ठेवायचा. डायरी मध्ये आज काय घडलं ते सगळं तो लिहून ठेवायचा. त्यांना लिहून ठेवलाय. जेव्हा त्याची बोटं कापली ना तेव्हा सगळीकडे धावपळ सुरू झाली, सगळीकडे पळापळ सुरू झाली आणि शाहिस्ते खानाची बहीण धावत शाहिस्ते खानाजवळ आली आणि म्हणाली, गजब हो गया ओ नराधम
सीबा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया। हे ऐकता क्षणी शाहिद खान म्हणाला, ये सीबा मेरी उंगली काट सकता है, ये सीबा मेरी उंगली काट सकता है, ये सीबा दुश्मन की गर्दन काट सकता है, मगर ये सीबा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. लिहून ठेवलं शाहिस्तेखानानं. म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात, बाबांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण शिवरायांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. ही खरी शिवजयंती, हा खरा शिवतंत्र. नाहीतर आज आमचे मावळे शिवरायांसारखे चंद्रकोर लावतात, शिवरायांसारखी दाढी वाढवतात आणि डीजे पुढे डान्स करतात. मुन्नी बदना मुनी शीला जवान झाली, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला अंधार झाल्यासारखं वाटतंय. सगळा अंधार अंधार आणि अंधार जेवणार. मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा पडताळणी करणं काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन शिवरायांचा काय होता, आज तुमचा आमचा काय आहे. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये रांजाच्या पाटलाने एका महिलेची अब्रू लुटली. पाटील आहे म्हणून माफ केलं असतं, पण सक्त अध्यादेश निघाला, हातपाय कलम करण्यात येणाऱ्या धर्माचे. पण 350 वर्षानंतर आज महाराष्ट्रामध्ये सूर्यकांत डोळसे नावाचे कवी आहेत. ते असं म्हणतात, एका 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टापुढे बसलेली पाहून सहज विचारलं, आजीबाई तुम्ही कोर्टापुढे काय करता. त्यावेळी आजीबाई थर त्या हातात उभा राहत म्हणाली, बाळ वयाच्या 17व्या वर्षी बलात्कार झाला होता, 17व्या वर्षी निकाल आहे. कशी आहे आमची न्याय व्यवस्था. मध्यंतरी काही वर्षापूर्वी आमच्या मंत्रालयाला आग लागली आणि विज्ञान युगात राहताना ती आग आम्हाला साहेब 3 दिवस विझवता आली नाही. फायली जळाल्या, भ्रष्टाचार जळाले, आग विझवता नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सैनिकांना एक आदेश देतात. आज्ञापत्रामध्ये असं म्हटलंय की बाबांनो सैनिकांनो, झोपताना दिवे विझवून झोपा, नाहीतर एखादा उंदीर तहानेनं यायचा, पेटी वाघ तोंडात धरायचा, गंजीत शिरायचा आणि हा म्हणता वनवा पेट घ्यायचा, म्हणजे आग लागूच नाही. म्हणून शिवरायांचं शिवतंत्र काम करायचं, हे फार महत्वाचं. अफजल खान फाटला हे आम्हाला सांगितलं, पण त्या अफजल खानाच्या लढाईमध्ये काही मराठी सैनिक देखील मृत्युमुखी पडले होते आणि मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या घराची काळजी घेणारा राजा शिवराज आहे. शिवाजी राजाने एक अध्यादेश काढला, सभासदांना बखरेमध्ये नोंद करून ठेवले. सभासद असं म्हणतो की ज्या बायकास मूल नाही अशा बायकास निम्मे वेतन सुरू ठेवणे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी पेन्शन नावाची योजना या देशामध्ये सर्वप्रथम राबवली. हे आम्हाला शिकवणं गरजेचं होतं. तत्कालीन काळामध्ये फारसी भाषेचं महत्व प्रचंड वाढलं होतं. पत्रव्यवहारामध्ये फारसी भाषा खूप यायची. शिवरायांना समजलं मराठी भाषा खाली चालली. शिवरायांनी काय केलं, आंदोलन काढली, खड्याक केलं, तोडो फोडो केलं. शिवरायांनी रघुनाथ पंडितांना बोलून घेतलं आणि सांगितलं मराठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करा. आणि मराठी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती झाली आणि मराठी भाषेला खऱ्या अर्थानं दर्जा मिळाला. मग अमात्य, पंतप्रधान, पेशवा हे शब्द नवनवीन मिळाले. शिवरायांचं कार्य हे ढाल तलवारीच्या पलीकडचं आहे. पंचांग सुधारायला करणकौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतला महाराजांनी. धर्मांतर झालेल्यांचं जे बाटून मुस्लिम झाले त्यांना छत्रपती शिवरायांनी धर्मात घेतलं. नेतोजी पालकर कुली खान झाले होते, दसा रजले म्हणजे राज वेश पालटलाय, पण श्रद्धा अभंग आहे राजे नाव बदललंय, पण निष्ठा अभंग आहे राजे. धर्मात घ्या तसे धर्म वर्तन करायचे नाही राजे, धर्मात घेता येणार नाही. धर्म वाटेल तसा कडातला जाणता राजा. अरे जो धर्म माणसांना माणसात घेतो तो धर्म, जो धर्म माणसांना माणसापासून तोडतो तो अधर्म. जगाच्या इतिहासामध्ये धर्माची इतकी साधी सोपी सरळ व्याख्या मी आजपर्यंत कधी पाहिली नाही, कधी अनुभवली नाही. शिवरायांच्या काळामध्ये दुष्काळ पडला तर शेतसारा महाग व्हायचा साहेब. बी बियाणं मोफत वाटलं जायचं, बैल जोड्या वाटल्या जायच्या. आज दुष्काळ पडला तर खतं लगेच महाग होतात, बी बियाणं महाग होतं. एखाद्या गरीब शेतकऱ्याची पोरगी बाळंतीण होते, पण तिला कधी पोषक अन्न खायला मिळत नाही. पण नुसती टाटा अंबानीच्या बंगल्यापुढची कुत्री सुद्धा अमूलचं दूध पिऊन सुस्त आणि मस्त झालेली पाहायला मिळतात. राजे माफ करा, तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ नव्हती राजे, तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची माळ नव्हती, कवड्याची माळ होती. पण आजच्या पुढाऱ्यांच्या गळ्यामध्ये 2-2 किलो सोनं पाहायला मिळतं. राजे तुमच्या काळामध्ये सवंगड्यांनी जर कर्तृत्व केलं, आपल्या सवंगड्यांना कर्तृत्व केल्याबद्दल त्याचा सत्कार हातामध्ये सोन्याचं कडं घालून करणारा राजा आणि स्वतः मात्र गळ्यात कवड्याची माळ घालून मिळवणारा राजा एकमेव आहे. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे आदर्श घेणं गरजेचं आहे. पण आम्ही आज काय म्हणतो, राजे पुन्हा जन्माला या. आणि आमची आई काय म्हणते बाळाला, बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. बाळाला पण भारी वाटतं, अरे वा मी शिवाजी. बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं,
सहलीला जाताना एसटीच्या पुढेही बसायचं नसतं, एसटीच्या मागेही बसायचं नसतं, बरोबर मधोमध बसायचं. पुढून कुणी ठोकलं, मागून कुणी धडकलं, तू मात्र वाचायचं असतं. आणि म्हणते बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. कुणाच्या आद्यात पडायचं नसतं, कुणाच्या मध्यात पडायचं नसतं. आई म्हणते बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं. पोरग म्हणतंय मला माहिती आहे मी शिवाजी व्हायचं असतं, पण त्यासाठी आधी आईनं जिजाऊ आणि बापानं शहाजी व्हायचं असतं. अगदी माता भगिनींची संख्या खरं तर उल्लेखनीय आहे आणि अनेक गावांना जातो तिथं व्याख्यानाच्या कार्यक्रमात महिला भगिनींची संख्या कमी असते, पण अंबानगरीमध्ये सगळ्या ताईंचं जोरदार टाळ्या वाजवून कौतुक आहे. कारण एक म्हण आहे की ज्या घरातील स्त्री नेहमी पुढं असते ते घरही पुढं पुढं जात असतं. हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. पण दुर्दैव आहे छत्रपती शिवरायांनी स्त्रियांना एक नंबरचा दर्जा दिला. आज तुम्ही आणि काय करतो स्त्रियांसाठी? तर माझ्या काही भगिनी आहेत, आपण सगळे मराठी ग्रामर शिकलो, व्याकरण शिकलो. तिथं आपला स्त्रीलिंग आणि पुल्लिंग होतं बरोबर. म्हणजे ती म्हणजे नदी आणि तो म्हणजे समुद्र, ती म्हणजे झोपडी तो म्हणजे बंगला, ती म्हणजे वाट तो म्हणजे रस्ता, ती म्हणजे कांडी आणि तो म्हणजे पेन. म्हणजे सगळ्या कमीच्या दर्जा उपमा कोणाला स्त्रियांना. हे आम्हाला शिक्षण सांगत गेलं आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आमच्या शिक्षणाने आम्हाला काटकोन शिकवलाय, त्रिकोण शिकवलाय, चौकोन शिकवलाय, षटकोन शिकवलाय, पण शिवरायांचा दृष्टिकोन मात्र शिकवलाच नाही. आणि तो दृष्टिकोन जगण्याचा मूलमंत्र आहे. तो दृष्टिकोन जगण्याचा मूलमंत्र आहे. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये नेमकं आज काय होतं माहितीये का? आम्ही काय म्हणतो स्त्रियांनी सगळी कामं केली. मला कधी कधी न राहून प्रश्न पडतो. तुमचं कौतुक यासाठी आहे की तुम्ही सकाळी लवकर उठता बरोबर, सगळ्यांच्या अगोदर तुम्ही उठता, चहा तुम्ही करता, नाश्ता तुम्ही करता, स्वयंपाक तुम्ही करता, आमचे कपडे तुम्ही धुता, दिवसभर तुम्ही काम करता, रात्री उशिरा झोपता, तरी पण टीव्हीला मालिका असते आई कुठं काय करते.